नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रथमतः कृषी विभागामध्ये कृषी सेवक पदासाठी छत्रपती संभाजीनगर आणि लातूर विभागातून निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांचे अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दिनांक 12 जून आणि 13 जून रोजी लातूर विभाग असो किंवा छत्रपती संभाजीनगर विभाग असो, या विभागातील जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 12 जून 2024 रोजी होणार आहे आणि जे कॅन्डिडेट्स वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 13 जून 2024 रोजी होणार आहे. तर मित्रांनो, त्यांनी दिलेल्या यादीनुसार आपल्याकडे काही डॉक्युमेंट कमी असतील तर आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावे किंवा नाही या प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपल्याकडे या यादीमधील कुठलेही डॉक्युमेंट कमी असतील तर आपण कुठलीही दिरंगाई न करता आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेला म्हणजेच या प्रोसेसला सामोरे जायचे आहे. कशामुळे? तर मित्रांनो, आपल्यासाठी काही अवधी दिलेला असतो. त्या अवधीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा हे डॉक्युमेंट त्यांना सबमिट करावे लागतात, म्हणजे सादर करू शकतो आपण. आपल्याकडून ते काही लिखित स्वरूपात घेतात आणि आपल्याला डॉक्युमेंट सादर करण्यासाठी मुदतवाढ दिल्या जाते. त्यामुळे आपल्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर आपण कुठलीही काळजी न करता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रियेला सामोरे जायचे आहे. आपण जसे बघितले, पुणे विभाग असो, नागपूर विभाग असो, या ठिकाणी जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का घसरलेला आहे तो फक्त डॉक्युमेंट आपल्याकडे नसल्यामुळे घसरलेला आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, अशी संधी पुन्हा येणे नाही. त्यामुळे आपणास विनंती करतो की आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण पार पाडण्यासाठी आपण उपस्थित राहायचे आहे. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.